हॅलो एव्हरीवन. आजच्या या सेशनमध्ये आपण एक अरेवरती एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. आता गेल्या काही सेशन्सपासून आपण अरेवर एक नवीन प्लेलिस्ट चालू केली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की DSAचं महत्त्व काय आहे, अरेचं एक टॉपिक कव्हर केले व काही आपण प्रॉब्लेम्सही सॉल्व्ह केले आहेत. याही सेशनमध्ये आपण एक अरेचा नवीन प्रॉब्लेम पाहणार आहोत. तो आहे की आपल्याला गिवन अरे असतील तर आपल्याला चेक करायचं आहे की त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते सॉर्टेड आहे की नाही. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना किंवा काही गेले सेशन्समध्ये आपण जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, जर त्याच्यामध्ये तुमची काही क्वेरी आली असतील तर त्या प्रत्येक सेशन्स खाली तुम्ही कमेंट करू शकता. मी प्रत्येक कमेंट गो थ्रू करण्याचा प्रयत्न करीन व त्यांना त्या क्वेरीचं तुम्हाला रिस्पॉन्स ही देण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्हाला जर आपण जे टॉपिक्स कव्हर करतो आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व आपण आता प्रॉब्लेमकडे वळूया. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण एक लाईव्ह ॲप्लिकेशनवर हा ॲल्गोरिथम कुठे ॲप्लिकेबल होऊ शकतं हा आपण तेही देखील बघणार आहोत. कारण आपण फक्त करायचं म्हणून करायचं ना, आपण फक्त ते कुठे युटिलाइज होऊ शकतो हा एक्झाम्पल आपल्या डोक्यात राहिलं ना तर आपल्याला एक करताना एक आनंद पण होईल आणि उत्साहता पण वाटते की बाबा हा असं पण इकडे अप्लाय होऊ शकतो ॲल्गोरिथम. तर आपण एक्झाम्पल ही पाहणार आहोत की ॲल्गोरिथम हा कुठे अप्लाय होऊ शकतो. चालेल, तर चला आपण पटकन ऑनलाईन कंपायलरकडे वळूया. आता आपल्याला इकडे एक अरे गिवन असेल. आता मी फक्त अरे घेतो. आता आपण अरे काय आहे ते आपण अरेच्या कन्सेप्टमध्ये पाहिलेले आहेत व्यवस्थित. ओके, हा त्याचा डेटा टाईप आहे, हा त्याचा रिटर्न टाईप आहे. रिटर्न टाईप बोलतो, हा त्याचा रेफरन्स व्हेरिएबल आहे आणि हा त्याचा ऑब्जेक्ट आहे. आता अरे आपण जेव्हा क्रिएट करतो तेव्हा तो स्टोअर हीप आणि स्टॅकमध्ये होतो. स्टॅकमध्ये त्याचा रेफरन्स व्हेरिएबल स्टोअर होतो आणि हीपमध्ये त्याचा ऑब्जेक्ट स्टोअर होतो. हा ऑब्जेक्ट कॉल करताना ते रेफरन्स व्हेरिएबलनी कॉल होतो. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला चेक करायचं आहे की हा जे एलिमेंट्स आहे अरेमध्ये ते सॉर्टेड आहे की नाही. तर सॉर्टेड म्हणजे काय, हे सिक्वेन्शियली ऑर्डरमध्ये आहे की नाही, असेंडिंगमध्ये किंवा डिसेंडिंगमध्ये. जर असेल तर आपल्याला एक व्हॅल्यू रिटर्न करायची. आपण रिटर्न टाईप मेथडनी करणार. तर ती व्हॅल्यू कोणत्या बेसिसवर करणार, आपण कोणत्या डेटा टाईप बेसिसवर करणार, तर बुलियन. आपल्याला फक्त एक चेक करायचा बुलियन जास्त साईज घेत नाही, तर फक्त 1 बाईट घेतो. 1 बाईट इक्वल्स टू 8 बिट्स घेतो. त्याच्यामुळे आपण बुलियन यूज करणार आहे. जास्त मेमरी नाही युटिलाइज करत बुलियन व्हॅल्यू. तर आपण बुलियन व्हॅल्यूमध्ये एक व्हॅल्यू स्टोअर करणार आणि ते आपण मेथड कॉल करणार. कुठची मेथड कॉल करणार, आपण इज सॉर्टेड आपण एक मेथड नेम देऊया आणि अरे पास करूया. आता हा आपण इथे मेन मेथडमध्ये जी पण व्हॅल्यू इथे स्टोअर होणार ती आपण इथे प्रिंट आउटसाठी व्हेरिएबल तो डिफाईन करणार. आणि आपण इकडे आता मेथड क्रिएट करूया, स्टॅटिक बुलियन इज सॉर्टेड. ओके, आणि आपण पास करूया त्याच्यामध्ये अरे. ओके, आता पहिलं आपण काय करूया, एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया आन्सर करून. त्याची व्हॅल्यू आपण व्हेरिएबल डिक्लेअर डेटा इंटिजरचा करायला आपल्याला बुलियनचा करायचा आहे. बुलियन कारण आपल्याला रिटर्न काय करायचं आहे, बुलियन आयदर ट्रू और फॉल्स. आता बुलियनमध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर होतो हे मी आपण बघितलेलं डेटा टाईप म्हणजे जेव्हा आपण पहिल्या स्टार्टिंगला अरेचा कन्सेप्ट केला तेव्हा बुलियन ही व्हॅल्यू आयदर 2च व्हॅल्यू स्टोअर करते. म्हणून हा 8 बिट्स घेतो, 1 बाईट घेतो. त्याच्यामध्ये काय स्टोअर होतं, आयदर ट्रू और आयदर फॉल्स. आता आपल्याला रिटर्नसुद्धा या व्हॅल्यूमध्ये जे पण करायचं आहे ते आपण आयदर ट्रू और फॉल्स करणार. तर आपण इकडे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू देऊया फॉल्स. आता आपण बघणार की ही व्हॅल्यू आपण डायनॅमिकली कशी आपण मॅनिप्युलेटवर चेंज करू शकतो. ओके, तर आपण पहिला एक कंडिशन चेक करूया. जर अरेची लेंथ 1 पेक्षा कमी असेल तर डिरेक्टली आपण ही व्हॅल्यूज रिटर्न करूया, रिटर्न ANS. ओके, नाहीतर मग आपण एक कंडिशन लावायची. आता हे इथे व्यवस्थित लक्ष द्या. इथे आपल्याला अशी कंडिशन लावायची म्हणजे आपल्याला असे 2 लूप लावायचे आहेत की आपल्याला एक तर लूप एका जागेवर स्थिर राहील व हे पुढचे एलिमेंट्स पुढे सरकतील
आणि हे एलिमेंट ईच एलिमेंट जे पुढे पुढे सरकतील ते या एका एलिमेंटशी कम्पेअर करणार आणि चेक करणार की हा बाबा हा ह्याच्यापेक्षा मोठा आहे का. जर मोठा असेल तर ठीक आहे, पुढे जायला आपण त्याचा जो पुढच्या एलिमेंटला जायला. तर हा एलिमेंट आपण चेक करणार की हा ह्याच्यापेक्षा मोठा आहे का. असेल तर पुढे जायला. तर हा एलिमेंट ह्याच्यापेक्षा मोठा असेल का आपल्याला चेक करायचं. तर असेल तर पुढे जायला. आता परत हा एलिमेंट ह्याच्यापेक्षा मोठा आहे का. असेल तर पुढे जायला. आता इकडेच हा कंडिशन थांबलेली नाही. आता आपण एकाच एलिमेंट लावतो. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी सर्वांची घ्यायची म्हणजे पॉसिबिलिटी बेस. तर मग आपण हा एलिमेंट आता पुढे आणायचा. ओके. आता हा एलिमेंट पुढे आणला तर हा ह्याच्या इथून लूप चालू होणार आतमधला इनर लूप. ओके. तर आता हा इनर लूप इथून चालू होणार तर त्याचा पहिला इंडेक्स आपण चेक करणार, कम्पेअर करणार ह्याच्याशी. हा ह्याच्यापेक्षा मोठा जर असेल तर ओके आपल्याला ह्या इनर लूप पुढे घ्यायचा आहे तर 55ला जायचं. आता हा इनर लूपमध्ये जो इंडेक्स व्हॅल्यू आहे तो ह्याच्याशी कम्पेअर करायचा. जर मोठा असेल तर ओके आपल्याला पुढे घ्यायचं. मग हा व्हॅल्यू आपल्याला चेक करायची ह्याच्याशी. जर कम्पेअर करायची हा इक्वल असेल ओके. मग आपला जो आउटर लूप आहे तो इन्क्रीमेंट एकदा करायचा आणि इनर लूप पण इन्क्रीमेंट करायचा. आता आउटर लूप जो आहे तो 44 आला आणि इनर लूप आपलं 55. तर इनर लूप ह्याच्याशी कम्पेअर करायचं आउटर लूपशी इंडेक्सशी. तर आता इनर लूप ह्याच्यापेक्षा मोठा आहे का. हो आहे. ओके. मग हा पुढे करायचा. आता 61 ह्याच्यापेक्षा मोठा आहे का. हो आहे ह्याच्यापेक्षा. ओके. तर हा आज आपलं इथे झालं आणि आपला आउटर लूप आहे तो आता 55 होणार आणि इनर लूप आता 61 होणार. आता आपल्याला चेक करायचं इनर लूप जो 61 आहे तो 55पेक्षा मोठा आहे का. हो आहे. ओके. आता पुढे तर काही इंडेक्स नाहीच आहे. मग आपल्याला इथेच आपल्याला कंडिशन टर्मिनेट करायची दोन्ही आउटर लूप. कारण आता आउटर लूप जरी 61ला आला तर तरी इनर लूपला पुढे काही एलिमेंटच नाही ना. म्हणून आपण आउटर लूपला पण इकडे व्हॅल्यू इथे टर्मिनेट करायची आणि आपल्याला व्हॅल्यू जे जर हे एलिमेंट्स असेंडिंगमध्ये असतील तर आपल्याला रिटर्न ट्रू करायचं आहे. जर आता इथे समजा व्हॅल्यू आता 55 असेल आणि इकडे 44 असेल तर इकडे काय येणार. हा असेंडिंगमध्ये आहे का किंवा डिसेंडिंगमध्ये आहे का. नाही. मग आपल्याला रिटर्न फॉल्स करायचं आहे. तर आपण हाच प्रॉब्लेम आता आपण सॉल्व करणार आहोत. दोन लूपमध्ये बोललेलो ना आपण. दोन लूप लावणार आहे. एक आउटर लूप आणि एक इनर लूप. आता आउटर लूप आपण काय इनिशियलाइज केलं i = 0 i इज लेस दॅन ARR डॉट लेंथ आणि आपण इन्क्रीमेंट करणार i ++नी. आणि आपला अजून एक लूप घ्यायचा आहे तो कोणता इनर लूप. इंट i = आता काय येणार. आपण आउटर लूपमध्ये पाहिलं आपण 0 पासून चालू केलं तर इनर लूप कुठून चालू होणार i +1. आता 0 i ही इंडेक्स कुठून चालू होते 0 पासून. तर आपल्याला इनर लूप कुठे करायचं आहे i +1 म्हणजे जी पण पुढची इंडेक्स व्हॅल्यू असेल तिथून. आता जे कुठपर्यंत जायचं जे आपल्याला अरेच्या लेंथपर्यंतच पुढे जायचं कंडिशन चेक करत करत आणि मग जे ++. हा झाले आपले दोन लूप. आता आपल्याला इकडे चेक करायचं इफ ARR ऑफ i जर ARR ऑफ i इज लेस दॅन असेल ARR ऑफ j नी तर आपल्याला काय इथे करायचं आहे ANSची जी व्हॅल्यू आहे इकडे आपल्याला डायनॅमिकली चेंज करायची ती करायची ट्रू. ओके. ट्रू झालं नाही तर आपल्याला काय किती रिटर्न करायचं एल्स रिटर्न फॉल्स. आता मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पलमध्ये सांगितलं ना इकडे जर 55 इथे असेल आणि आता हा असेंडिंगमध्ये नाहीच आहे मध्ये व्हॅल्यू चेक करण्यासाठी तर मग आपल्याला इकडे एल्स पार्टमध्ये आपल्याला रिटर्न फॉल्स करायचं की बाबा नाही रिटर्न नाही आहे हे सॉर्टेड नाही आहे. मग आता इकडे काय करायचं लास्टला आपण इथे रिटर्न टाईप घेतला आहे तर नेहमी आपल्याला रिटर्न व्हॅल्यू करावं लागेल ते पण एंडच्या प्रोग्राम या मेथडच्या एंडला. तर रिटर्न आपण काय करणार ही जी पण व्हॅल्यू स्टोअर आहे ह्याच्यामध्ये. ओके. बरोबर ना. आपल्याला रिटर्न करावं लागेल ना काही ना काहीतरी की बाबा इथे आपण व्हॅल्यू स्टोअर केली आहे. जर अरेची लेंथ जर एकपेक्षा कमी असेल तर आपल्याला काय केलं व्हॅल्यू रिटर्न आन्सर केला आहे. तर आन्सरमध्ये काय फॉल्स आहे. ओके. आणि इथे आपण कंडिशन चेक केली तर प्रॉपर असेल की असेंडिंगमध्ये सर्व एलिमेंट्स आपण आन्सरमध्ये ट्रू स्टोअर करायचा आन्सर इथे रिटर्न करायचा आहे. ही इकडे स्टोअर होणार व्हॅल्यू या व्हेरिएबलमध्ये. आपण हे व्हेरिएबल नेम चेंज केलं फायनल आन्सर म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. ओके. आणि आपण इथे प्रिंट करूया. आता बघूया काय येतं आउटपुट. आउटपुट येतो आहे ट्रू. हा झाली ही फर्स्ट टेस्ट केस झाली की बाबा हा असेंडिंगमध्ये आहे. आता चला आपण बघूया विदाउट एलिमेंट. आपण अरेची लेंथ काहीच नाही दिली. हा झाला फॉल्स. बरोबर. आता आपण
तिसरी कंडिशन काय देऊया, इथे 31 लास्टला देऊया. हा काय यायला पाहिजे, रिटर्न फॉल्स यायला पाहिजे. बरोबर. आता अजून एक कंडिशन टाकतो मी, थांबा. इथे मी -1 टाकतो, -1 टाकतो आणि -21 टाकतो आणि इथे 0 टाकतो आणि इथे 22 टाकतो. आता काय आहे, आउटपुट यायला पाहिजे फॉल्स आला. का, कारण -21 ही पहिली नेगेटिव्हमध्ये येते, मग तो काय डिक्रीज होतो ना, -21 20 19 -18 17 -5 -4 -3 -2 -1 मग 0, मग पॉझिटिव्ह चालू होतं. या कारणाने हे फॉल्स झाली, हे सॉर्टेड नाही आहे. जर आपण -21 आणि -1 दिलं तर ही सॉर्टेड येणार, ही ते व्हॅल्यू आपल्याला रिटर्न होणार ट्रू. ओके. तर हा झाला, आपण सम बघितलं की आपल्याला गिवन एलिमेंट असेल त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं की हे सॉर्टेड आहे की नाही. आता ह्याचे पण वेरियस वेस आहे. आता हे वे मी एका पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये पण सॉल्व्ह करायचे वेगळे वेरियस टेक्निक आहेत जे आपण वेरियस मेथडनी करू शकतो. त्याच्यामध्ये आपण हे 2 लूप लावले, त्याच्यामध्ये ह्याची टाईम अँड कॉम्प्लेक्सिटी येणार O(n²). आपण टाईम कॉम्प्लेक्सिटी हे काय आहे, त्याचं महत्त्व काय, आपण आता येईल त्या प्लेलिस्टमध्ये आपण पहिला RHS सेशन्स कंप्लीट केल्यानंतर जी प्लेलिस्ट बनेल तर टाईम अँड कॉम्प्लेक्सिटीमध्ये आपण कळून घेऊ की काय हे टाईम अँड कॉम्प्लेक्सिटी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपली प्रोग्रामिंगची एफिशियन्सी कशी वाढते, परफॉर्मन्स, हे आपण टाईम अँड कॉम्प्लेक्सिटीमध्ये पाहणार. तर आता हा तर एक मेथड झाला, वे झाला. याच्यामध्ये पण वेरियस वेज आहे जे लोक प्रोग्रामिंग जे आपल्याला मेमरी वाचवण्यासाठी किंवा एफिशियन्सी म्हणजे इन्क्रीज ऑफ आउटपुटसाठी लवकर देण्यासाठी वेरियस दुसरे पण अल्गोरिथम्स आपल्याला. आता इथे आपण 2 लूप लावले, तर काही प्रोग्रामर 1 लूपमध्ये पण सॉल्व्ह करतात. हा मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल सांगतोय. तर असे पण वेरियस वेस आहेत जे ज्याच्याकडनं ते सॉल्व्ह करत असतात. तर चला आपण हा 1 मेथड बघितलं आहे आणि हे बघूया आपण. मी एका लाईव्ह एक्झाम्पल मी सांगतो कुठे ॲप्लिकेशनमध्ये हे यूज होऊ शकतं. तर आपण कुठला होता, सॉर्टेड एलिमेंट आहे की नाही ना, ओके, फ्लिपकार्टमध्येच बघू भेटलं तर ठीक आहे. आपण मेन टी शर्ट पण जाऊया. हे बघा, आता इकडे बघा हा फीचर दिला आहे सॉर्ट बाय. ओके, प्राईस लो टू हाय. आता प्राईस लो टू हाय म्हणजे आपण काय बघितलं, आता समजा हे बघा इथे 94 व्हॅल्यू चालू होते, 94 97 97 97 97 97 मग 99, हे सॉर्टेडमध्ये. आता इथे हा ॲल्गोरिथम त्या लोकांनी वापरला आहे. हा जेव्हा या टॅबवर युजर क्लिक करणार तेव्हा तो ॲल्गोरिथम रन होणार आणि चेक करणार की बाबा तो ॲल्गोरिथम रन केला की बाबा एलिमेंट्स या कॅटलॉगमध्ये जेवढे पण टी शर्ट कॅटलॉगमध्ये जेवढे पण प्रोडक्ट्स आहे ते प्राईजनुसार सॉर्टेड आहे का. जर असेल तर तो रिटर्न करेल हा कॅटलॉगचा प्रोडक्ट लिस्ट, आणि जर नसेल तर तो सॉर्ट करेल. एक एलिमेंट्स पण सॉर्ट करतात आणि मग तो रिटर्न या कॅटलॉगवर करेल. तर अशा प्रकारे हा म्हणजे हा ॲल्गोरिथम यूज होतो इकडे टू चेक द एलिमेंट इज सॉर्टेड इन ऑर्डर ऑर नॉट. आपण बघा सेम आपण इकडे प्राईस लो टू हाय बघितला तर ते हाय टू लो. इकडे हा हाय टू लोमध्ये काय आहे, आता जे प्रोडक्ट जे हाय प्राइसेस आहेत ते पहिले स्टार्टिंगला डिस्प्ले होत आहेत की नाही, लास्ट आणि जे लेस प्राईस आहे ते लास्टला डिस्प्ले होतात की नाही, हा अल्गोरिथम इकडे अप्लाय होतो की त्याचं इनपुट एलिमेंट चेक करायला की ते असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे की नाही. जर असेल तर तो रिटर्न करणार ट्रू ऑर फॉल्स आणि हा प्रोडक्ट कॅटलॉगमध्ये अशा प्रकारे डिस्प्ले होणार. तिसऱ्यामध्ये पण बघा न्यूएस्ट, आता वेरियस टी शर्टमध्ये वेरियस नवीन जे एक्झिस्टिंग टी शर्ट असतात त्याच्यामध्ये जर कुठचा नवीन प्रोडक्ट आला
तो पहिला चेक करणार की बाबा तो स्टार्टिंगला डिस्प्ले होत आहे की नाही. जर होत असेल तर रिटर्न ट्रू करणार आणि मग या प्रोडक्टला कॅटलॉगवर डिस्प्ले करणार. आणि जर नसेल, फॉल्स होत असेल, मग तो त्या एक्झिस्टिंगचा प्रोडक्टमध्ये जो पण नवीन प्रोडक्ट ॲड झाला आहे तो पहिल्या इंडेक्सला 0 इंडेक्सला आणणार आणि मग तो जे पण स्टार्टिंगला व्हॅल्यू आहे ते इथे या प्रोडक्टला कॅटलॉगवरला डिस्प्ले होणार. अशा प्रकारे हा अल्गोरिदम वर्क होतो. आता तुम्ही या एक्झाम्पल थ्रूनी हे तुम्हाला इझी जाईल की बाबा हां असा अल्गोरिदम इकडे वापरला जातो का. आणि तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण जे पण तुम्ही प्रिपरेशन करता त्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूवरला पण एक्सप्लेन करताना इझी जाईल. आता हे जे पण मी जसं तुम्हाला सांगितलं, हे जे हा वन वे झाला सॉल्व करायचा, हे जे पण अजून वेरियस टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये लेस टाईम अँड म्हणजे लेस टाईम युटिलाइजमध्ये व मोर एफिशियन्सी म्हणजे एफिशियंट वेनी पण प्रोग्राम करतात त्याच्यामध्ये. चला ओके, तर या सेशनमध्ये आपण पाहिलेले आहोत की आपल्याला गिवन अरे एलिमेंट आहे तो चेक करायचा की सॉर्ट आहे की नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुमची काही क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.